अधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभारंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमो पंथानंत या राघवाचा। ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे। मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही। चहा घेता घेता सहजच आज विषय मला सापडलाय तो म्हणजे डाऊन सिंड्रोम। डाऊन सिंड्रोम हा आपल्याला वर्षानुवर्ष आपल्याला माहिती आहे। त्याच्यामुळे ही एक जेनेटिक डिफॉर्मिटी आहे आणि त्याच्यामुळे लर्निंग ॲबिलिटी त्या बाळाची कमी होते। त्यांच्या माइलस्टोन्स मध्ये अडथळा येतो, माइलस्टोन डिले होतात आणि एकंदरीतच बुद्धीची वाढ जी असते ती खूप संथ गतीने चालते। त्यामुळे डाऊन सिंड्रोम हा आपल्याला वर्षानुवर्ष माहिती आहे। हा जेनेटिक प्रकार आहे, कारण हा जेनेटिक म्हणजे त्या क्रोमोसोम्समध्ये असमान विभागणी होऊन या प्रकारचा जीव जन्माला येत असतो आणि यातूनच तसा ती व्यक्ती ही विकृत नसते, पण तरीसुद्धा एकंदरीत बाकीच्या लोकांच्या मनाने ती विकृती वाटणे इतकी ती असते। याचं प्रमाण भारतामध्ये खूप सध्या नाही आहे। प्रगत देशांमध्ये किंवा ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये 1100 मुलांच्या मध्ये एक डाऊन सिंड्रोम आहे असं गणिती सांगतात, स्टॅटिस्टिक्स म्हणतात। पण तरीसुद्धा या गोष्टीवर आपल्याला माहिती असणं जरुरी आहे, कारण हा जो प्रकार आहे याच्यामध्ये स्पेशल जे टीचर्स असतात, कोचेस असतात, त्या लोकांचं खूप मोलाचं स्थान असतं आणि ते या लोकांना ट्रेन करतात आणि त्याच्यातून ती मुलं घडतात। गेल्या काही वर्षात आपण वैद्यकीय एकंदरीत विश्वामधल्या काही सिनेमांची आपल्याला ओळख झालेली आहे। त्यामुळे काही सिंड्रोम्स आणि काही प्रकारचे आजार हे आपल्याला माहिती आहे। जुना आनंद त्याच्यामध्ये कॅन्सर कळला, त्याच्यानंतर आपल्याला श्वासामुळे एक विशिष्ट प्रकारचा एक कॅन्सर आणखीन एक कळला आणि त्याशिवाय तारे जमी पर मुळे आपल्याला डिस्लेक्सिया कळला। तसाच आता डाऊन सिंड्रोमवर सितारे जमी पर नावाचा सिनेमा आला। त्या सिनेमाचं आपण काही प्रकाशन आणि त्याचं काही आपलं प्रमोशन करत नाही, पण एक चांगला सिनेमा जो एक विशिष्ट अशा विकृतीवर निर्माण केला गेलेला आहे तो नक्की बघण्यासारखा आहे। एवढं सांगण्यासाठी आजचा हा विषय आपण घेतला आहे, कारण या मुलांना ट्रेन करणं, त्यांची ॲबिलिटी वाढवणं आणि हे मोठ्या कसबेचं काम आहे आणि हे सगळं कसब त्या सिनेमामध्ये पडायला लावलं आहे, कारण त्या मुलांकडनं हे काम करून घेतलं आहे आणि ते अतिशय चांगलं आहे। त्यामुळे जसा डिस्लेक्सियासाठी आपण तारे जमी पर बघितला आणि तो ग्लायोमासाठी आपण श्वास बघितला, तसाच आपण सितारे जमी पर बघायला हरकत नाही। जरूर आपण पाहूया आणि ही विकृती काय तेही समजून घेऊया आणि ती आपल्या आजूबाजूला घरात जर असेल तर ती सुसह्य कशी करता येईल आणि त्यातून मार्ग कसे मिळू शकतील ह्याच्यावर आपण विचार करूया। ठीक आहे, आज इथेच थांबतो। जरूर लाईक करा, शेअर करा आणि तुमचे प्रश्न पाठवा, जेणेकरून त्या विषयांना आपल्याला उत्तर देता येईल आणि त्यातून आपण नवीन नवीन विषयांना आपण उजाळा देऊ आणि ते विषय आपल्या गप्पांमध्ये येतील। जय जय रघुवीर समर्थ। थँक्यू।